अध्यक्ष महोदय, हा राज्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालकांचा अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील आणि नाजूक प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये सखोल चर्चा होते आणि मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं आहे त्यातून असं जाणवतंय की राज्यातील ग्रामपंचायतीतील जे संगणक परिचालक आहेत ते समाधानी आहेत. आपल्या उत्तरात असं जाणवतंय की ते समाधानी आहेत. राहुल, असंच आपल्या उत्तरात जाणवतंय की ते संगणक परिचालक समाधानी आहेत आणि त्यांचा कुठलाच प्रश्न नाही. पण विधानसभा सदस्यांनी या ठिकाणी ही माहिती दिली की दर अधिवेशनामध्ये हे आंदोलन बोलतायत, मोर्चे निघतायत. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना माझी अशी विनंती आहे की महाराष्ट्र सरकार हे अतिशय प्रगतिशील सरकार आहे असं म्हणून आपण संबोधतो. केंद्र सरकारच्या किमान वेतन या नियमानुसार महिन्याला किमान 24,000 रुपये आणि महाराष्ट्राच्या किमान वेतन नियमानुसार 15 ते 18,000 रुपये. अध्यक्ष महोदय, आपण या संगणक परिचालकांना 10,000 रुपये देतोय. मंत्री महोदयांना माझी अशी विनंती आहे की त्यांच्या भावना लक्षात घेऊन, त्यांच्या व्यथा समजून महाराष्ट्र सरकार आणि ग्रामविकास विभाग या संदर्भामध्ये किमान वेतन जे मासिक देय आहे त्या नियमानुसार तरी किमान आपण याच्यामध्ये वृद्धी करणार का, ही माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे आणि हा प्रश्न आहे. माननीय सभागृहाचे सदस्य देशमुख साहेबांनी जो प्रश्न आता या ठिकाणी विचारला, मी देशमुख साहेब आपल्याला सभागृहाला सांगू इच्छितो की यांची नेमणूक ग्राम उद्योजक म्हणून झालेली आहे. आपण ग्राम उद्योजक म्हणूनच नेमणूक झालेली आहे. जसं याप्रमाणे सेतू केंद्र चालवलं जातं, ज्याप्रमाणे ई सेवा केंद्र चालवलं जातं, त्याप्रमाणे या सेवा देऊन सेवेच्या मोबदल्यात त्यांनी पैसे मिळवणं अपेक्षित आहे. आणि त्या ग्रामपंचायतीच्या ज्या सेवा देतो त्या मोबदल्यात आपण 10,000 रुपये त्यांना देतो. त्यासोबत ज्या अतिरिक्त सेवा आहेत, आता पासपोर्ट काढणं 65 रुपये, फास्टॅगचं 25 रुपये, पीक विम्याचा फॉर्म भरला तर 22 रुपये, अशा पद्धतीची कामं करून त्यांनी अतिरिक्त उत्पन्न मिळवणं अपेक्षित आहे. त्यामुळे याला ग्राम उद्योजक म्हणून आपण जी नेमणूक याची केलेली आहे त्यांनी त्या सेवा देणं अपेक्षित आहे. मी या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो की आपण अनेकदा बघतो आपले सरकार सेवा केंद्र आहे. सीएमओनं याचा सर्वे पण केला. आपलं सरकार सेवा केंद्र आहे, त्याच्यामध्ये 83% ऍक्टिव्ह असणाऱ्या सेवा केंद्राची संख्या आहे. त्यामध्ये सेतूचं आपलं कार्यालय आहे, 94% ऍक्टिव्हली काम करतात. आणि आपलं जर हे ग्रामपंचायतीचं केंद्र आहे आपलं, ह्याचा ऍक्टिव्ह केंद्राची संख्या 25 आहे. याच्यामुळे हे अपेक्षित आहे, संगणक परिचालकांनी याच्यावर काम करणं अपेक्षित आहे. याच्याकडून ज्या ज्या सेवा देणं, लोकांना जनतेला सेवा देणं अपेक्षित आहे, ते सेवा देणं अपेक्षित आहे. तो आपला नागरिक आहे, तो ग्रामपंचायतीचा आपला सहकार्य आहे, त्याला मानधन मिळालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी त्यांनी जनतेला सेवा दिल्या पाहिजेत. आणि सेवेच्या मोबदल्यात आपण एक दाखला घ्यायचं म्हणलं, ग्रामपंचायतीतनं तालुक्याला जायला लागतं. तालुक्याला गेलो, त्याचा जायचा याचा खर्च होतो, तिथं दिवस जातो. त्या सेवा ग्रामपंचायतीमध्ये मिळाल्या पाहिजेत म्हणून आपण याची नेमणूक केलेली आहे. आणि त्यांना त्या सेवा देण्यासंदर्भात त्याचं पोर्टल आहे, त्याहून त्यांनी सेवा दिल्या पाहिजेत हे अपेक्षित आहे. त्यामुळे आपण बघतो की या सेवा देत असताना या सगळ्या सेवा ज्या ज्या ठिकाणी दिल्या जातात त्या संगणक परिचालकाला चांगले मानधन, चांगले पैसे मिळतात. परंतु ह्या सेवाच न देता जर कोण अपेक्षित असेल की फक्त शासनानं मानधन द्यावं, तर हे मला वाटतं तितकंसं योग्य होणार नाही. शेवटी ग्रामपंचायतीची परिस्थिती आपण बघितली पाहिजे. ग्रामपंचायतीमध्ये आपण या लोकांना किती लोकांना आपण पेमेंट देऊ शकतो, पगार देऊ शकतो, याही गोष्टीचं आपण सभागृहानं समजून घेतलं पाहिजे. म्हणून माझी विनंती आहे की या ठिकाणी ग्रामपंचायतीचा संगणक परिचालक हा ग्राम उद्योजक म्हणूनच नेमणूक आहे.